शब्द म्हणजे शीतल चांदणं, शब्द म्हणजे सोनेरी किरणांची आल्हाददायक पहाड. एखाद्याबद्दल आदर असो, मैत्री असो किंवा स्फटिकासारखं स्वच्छ नातं असो, ते शब्दांच्या आशात नितळ दिसतं आणि व्यक्तही होतं. ही ताकद शब्दांची आहे. म्हणून तर तुकाराम महाराजांकडे जर आपण बघितलं तर तुकोबरायांचं जे काही होतं, त्यांचं जे भाषिक साम्राज्य होतं, तुकोबरायांना प्रचंड शब्दांची श्रीमंती लाभली होती. नव्हे तर शब्दाच्या गर्भश्रीमंतीत ते जन्माला आले. म्हणून तर असं शब्ददान त्यांनी आयुष्यभर लुटलं. ते लुटलं तसं ते वाटलं. म्हणून विचारांचं वाटलेपण मित्रांनो तुकोबरायांच्या वाट्याला कधी आलं नाही. कारण त्यांचा एक शब्द, त्या शब्दाचा एक वाक्य, त्या वाक्याचा एक प्रबंध म्हणजे तुकोबरायांचा अभंग आहे. तोच आम्हा घरी जाणे शब्दांची जगणे. ही शब्दांची ताकद आहे. आणि आपण सर्व शब्दांवर प्रेम करणारे आहोत. मान पान या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात, या आयुष्याच्या प्रवाहामध्ये येत राहतील, जात राहतील. आणि हा शब्दाचा प्रवाह, हा शब्दाचा प्रवास आपल्याला या ठिकाणी सुरू करायचा आहे. आणि ती व्यक्त होण्याची संधी मराठवाडा साहित्य परिषदेच्या 43व्या कवी संमेलनाच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झाली, हे आपलं भाग्य आहे. आणि या कार्यक्रमाला कवी संतोष आळंजकरांसारखा एक अधिकार असलेला व्यक्ती या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलाय. आणि त्यांच्या समोर आपल्याला आपल्या कविता सादर करण्याची या ठिकाणी संधी मिळणार आहे. यापेक्षा मोठं बक्षीस, यापेक्षा मोठं प्रमाणपत्र, यापेक्षा मोठं सर्टिफिकेट मित्रांनो काहीच असू शकणार नाही. आणि याच्या पलीकडे जर आपण काही मागायला गेलो तर मला वाटतं मग ती आपल्या मनाचा होतेपणा ठरेल. म्हणून चला आपण सगळी मर्ग, सगळी किलबिश झटकून टाकूया आणि पुन्हा एकदा या नवीन प्रवासाला, साहित्याच्या प्रवासाला, शब्दांच्या प्रवासाला सुरुवात करूया. आपणच आपलंच टाळ्या वाजवून एकदा कौतुक करूया. मित्रांनो, हा साहित्यिक प्रवास सुरू करत असताना आपण जे गंगापूरचे कवी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, अशा एका नवोदित कवीला आदित्य उदावंत प्रथम मी या ठिकाणी निमंत्रित करेल. शब्दांची सेवा करतोय म्हणून शब्दांवर प्रेम करतोय. शब्दांमध्ये प्रचंड ताकद असते. शब्दात एका कवीने म्हटलंय, शब्दात निखारा फुलतो, शब्दात फुलही हवे. शब्दात निखारा फुलतो, शब्दात फुलही हवे. शब्दांशी खेळताना शब्दांचे भान हवे. शब्द हेच माणसाला डोक्यावर घेत असतात किंवा तेच शब्द माणसाला पायी तुडवत असतात. ही शब्दांची ताकद ज्याला कळली त्यांचं आयुष्य कृतार्थ आणि कृतकृत्य झाल्याशिवाय राहत नाही. असं शब्दांवर प्रेम करणारा आपला एक तरुण कवी उदावंत, आदित्य उदावंत याला निमंत्रित करतो की आपण या ठिकाणी आपली कविता सादर करा. नमस्कार. कवितेचं नाव आहे नवमतदार. म्हणजे पहिल्यांदाच मतदान करायला गेलेल्या व्यक्तीच्या भावना या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करतोय. नवमतदार म्हणून प्रश्न पडला मला, नवमतदार म्हणून प्रश्न पडला मला, माझं पहिलं मत मी देऊ कुणाला. नवमतदार म्हणून प्रश्न पडला मला, माझं पहिलं मत मी देऊ कुणाला. सार्वभौम लोकशाहीला की माथे फिरू घोकशाहीला. वचननामे जाहीरनामे, वचननामे जाहीरनामे सांगा कुणाला भुलवताय. वचननामे जाहीरनामे सांगा कुणाला भुलवताय. निष्ठा निष्ठा करत करत कार्यकर्ते गुदमरताय होरपळताय. निष्ठा निष्ठा करत करत कार्यकर्ते गुदमरताय होरपळताय. आयारामांची गयारामांची संस्कृती ही आता आली. आयारामांची गयारामांची संस्कृती ही आता आली. शोधूनही सापडेच ना, शोधूनही सापडेच ना कोणी रयतेचा वाली. आचारसंहितेचा आदर्श, आचारसंहितेचा आदर्श आता सर्वांनाच नकोसा झालाय. आचारसंहितेचा आदर्श आता सर्वांनाच नकोसा झालाय. सगळेच जण थकून गेले बैलाप्रमाणे तिचा जू ओढून ओढून. पुढारी आहेत, पुढारी आहेत पण गेंड्याच्या कातडीचे आश्वासनांना चटावलेले. पुढारी आहेत पण गेंड्याच्या कातडीचे आश्वासनांना चटावलेले. पण मतदारही तसेच आहेत, पण
मतदारही तसेच आहेत, पायीव श्वानांसारखे, तेही आश्वासनांना सटावलेलेच. नोटाचं बटन दाबून सुद्धा प्रश्न माझा सुटला नाही. नोटाचं बटन दाबून सुद्धा प्रश्न माझा सुटला नाही. बेरोजगारी, महागाई नित्य आमची वाट पाही. ह्या कवितेचा अनुषंगाने शेवटी समारोप करतोय. जॉर्ज ऑरवेल म्हणून एक लेखक होते. 1960च्या दशकामध्ये त्यांचे ॲनिमल फार्म नावाची कादंबरी होती. तर त्याच्यावर एक प्रहसन म्हणून मी पुढे लिहिलंय, जग बनलंय ॲनिमल फार्म, याचं कुणाना वाटे वाईट. जग बनलंय ॲनिमल फार्म, याचं कुणाना वाटे वाईट. एक मुखाने म्हणतात सारे, नेपोलियन इज ऑलवेज राईट. धन्यवाद. शेतकरी. उभ्या जगाचा पोशिंदा किती रे तुझे हाल, उभ्या जगाचा पोशिंदा किती रे तुझे हाल. उण वारा पावसात उत्पादितो रे माल, उण वारा पावसात उत्पादितो रे माल. कुणा कुणाच्या खातोस केव्हा केव्हा रे झळा, कुणा कुणाच्या खातोस केव्हा केव्हा रे झळा. पडलेल्या भावाने विष पेरते अनेकदा रे गळा, पडलेल्या भावाने विष पेरते अनेकदा रे गळा. भाव ज्यावेळी पडतो आणि त्यावेळी साधारण त्याला त्याच्या नशिबामध्ये विषच पेरलं जात आहे, अशी एक भावना आपल्याला जाणवते. कर्जाचा विळखा पडतो मनात असते असू, तोंडी येणारा घास जातो तरी चेहऱ्यावर हसू. बुडत्या काडीचा आधार देत योजनांचा विशाल महापूर, बुडत्या काडीचा आधार देत दुष्काळाचा भस्मासूर. काळ्या मातीतून आधाराचा उजळणार काळ केव्हा, सुखी समाधानाचं रूप दिसेल चेहऱ्यावर जेव्हा. आसमंताकडे नजरा भिडूनी अमृत वर्षावाची वाट पाही. आषाढभूत नजरेनं निराशेचे द्वार दिसे दिशा दाही. नाही मागणारा भीक पदर पसरणार नाही. कष्टाच्या घामाचे थेंब जगी पोचण्यासाठी जीवन वाही. धन्यवाद. माझ्या कवितेचे नाव आहे मराठवाडा महती. कारण आज आपण हे मराठवाडा साहित्य संमेलन या ठिकाणी त्याचा उत्सव साजरा करत आहोत, म्हणून मी माझी काव्यरचना या ठिकाणी सादर करत आहे. माझ्या मराठवाड्यात मराठीचा हो जागर, भूमी पावन संतांची विद्येचे माहेर घर. कवी मुकुंद राजाचे विवेक सिंधू नमन, दासोपंतांची पासोडी गीता नव महान. गंगा गोदावरी वाहे भक्ती पताका संगती. ज्ञान एका जनाबाई उठे नामाच्या पंगती. बळ शक्ती उपासना ग्रंथ दिला दासबोध. माझ्या माऊलीची मात भावार्थ दीपिका प्रबोध. देई शक्ती शिव बाला देवी तुकाई माऊली. माता माहुर निवासी माया रेणुका सावली. शिवा महादेव ज्योती औंढा वेरुळ परळी. लेणी कैलास अजिंठा जग विख्यात निराळी. गुरु गोविंद जी आले ग्राम नांदेड सचखंड. कोट देव गिर्य भेद्य उभा शिखरी प्रचंड. राजे भोसले मालोजी गडी वेरुळ ग्रामात. काशी दक्षिण पैठण रंग भरते नामात. संत नाम्याची नरसी जना वसे गंगाखेडी. गोदा पूर्णा सिंध फणा वाहे पाण्याच्या कावडी.
भुई मराठवाड्याची वीर शूर क्रांतिकारी किती गाऊ गुणगान होई पवित्र वैखरी शिव शंभू छत्रपती केली पवित्र ही माती शिव शंभू छत्रपती केली पवित्र ही माती सांगे संभाजी नगर त्यांच्या शौर्याची महती त्यांच्या शौर्याची महती त्यांच्या शौर्याची महती. धन्यवाद. माझ्या नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे चित्र मनातलं. भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोडं आज सोडलं. भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोडं आज सोडलं. शोध शोध शोधलं पण भाबडं मन नाही कुठे सापडलं. भातुकलीत रमणाऱ्या तिनं भावनांचं गाठोडं आज सोडलं. शोध शोध शोधलं पण भाबडं मन नाही कुठे सापडलं. अवखळपण पार दुरावलं. अवखळपण पार दुरावलं परिघानं तिला आवडलं. अवखळपण पार दुरावलं परिघानं तिला आवडलं. खडतर वाटेवरतीच्या दाट धुकं मात्र दाटलं. खडतर वाटेवरतीच्या दाट धुकं मात्र दाटलं. कधी कधी बंधन इतकं दाखवत गेलं. कधी कधी बंधन इतकं दाखवत गेलं आणि श्वासातलं अंतर दमछाक होत गेलं. कधी कधी बंधन इतकं दाखवत गेलं की श्वासातलं अंतर दमछाक होत गेलं. जीवनाचं कोडं काही केलं नाही उलगडलं. जीवनाचं कोडं काही केलं नाही उलगडलं. रंगीबेरंगी स्वप्न रेघोट्यांनी खोडलं. जीवनाचं कोडं काही केलं नाही उलगडलं. रंगीबेरंगी स्वप्न रेघोट्यांनी खोडलं. अंतर्मनात तिनं डोकावून पाहिलं. अंतर्मनात तिनं डोकावून पाहिलं. चित्र मनातलं तिच्या कोरं कोरंच राहिलं. चित्र मनातलं तिच्या कोरं कोरंच राहिलं. धन्यवाद. नमस्कार, मी शिवप्रसाद गोडके. आपल्यासमोर एक कांदा नावाची कविता सादरीकरण करतो. कांदा. मार्केटमध्ये येता क्षणी त्याला लाल कत्तलखाना दिसला. मार्केटमध्ये येता क्षणी त्याला लाल कत्तलखाना दिसला. पोटच्या लेकराला जपावं तसा कांद्याच्या गाडीजवळ बसला. पोटच्या लेकराला जपावं तसा कांद्याच्या गाडीजवळ बसला. लिलाव चालू होता तेव्हा त्याची धडधडत होती छाती. लिलाव चालू होता तेव्हा त्याची धडधडत होती छाती. कुडत होता मनातल्या मनात हात लावत होता माती. कुडत होता मनातल्या मनात हात लावत होता माती. छातीत घुसावा बांध तसे व्यापारी बोलले भाडभाड. छातीत घुसावा बांध तसे व्यापारी बोलले भाडभाड. बारीकान डुबाड्यांची तर जास्तच केली चिरफाड. काहींना लावला चंदनबुक्का तर काहींची केली राख. काहींना लावला चंदनबुक्का तर काहींची केली राख. कलम केलेल्या हातासह कुणाचे कापून टाकले नाक. वराई भराई तोलाई तसेच कापली भाडं अन हमाली. वराई भराई तोलाई तसेच कापली भाडं अन हमाली. मायनस पट्टी पाहता क्षणी त्याची मान झाली खाली. आतून रडवलेला चेहरा त्याने वरून हसवलेला केला. आतून रडवलेला चेहरा त्याने वरून हसवलेला केला. नशिबाला दोष देता देता तो मनातल्या मनात मेला. हमी भाव द्यायचे सोडून व्यापारी कांदा बेभाव घेतात. हमी भाव द्यायचे सोडून व्यापारी कांदा बेभाव घेतात. कांदा नाही पिकवायचा तर मग काय गांजा पिकू शेतात. धन्यवाद. सर, माझा कवितेचा विषय आहे नवीन पिढीचे लैला मजनू. नवीन पिढीचे लैला मजनू विवेकी यांच्या संवेदना. पवित्र निस्वार्थ प्रेमाचे गणितच यांना कळेना. नवीन पिढीचे लैला मजनू विवेकी यांच्या संवेदना. पवित्र निस्वार्थ प्रेमाचे गणितच यांना कळेना. सर्वांना माहिती आहे आज प्रेमाची काय भाषा चालू आहे. अनेक पेपरमध्ये आपण वेगवेगळ्या बातम्या वाचतो, जशी की प्रियंका, श्रद्धा ह्या मुलींना कसे यांच्यावर अत्याचार झाले. हा जरी एक भाग असेल तरी नाण्याला दुसऱ्या बाजूही असतात. त्याच दुसऱ्या बाजूवरची माझी ही कविता.
आता त्यातले मुलं कसे आहेत? मुलं तर प्रेमाचे शिलेदार, मुलं तर प्रेमाचे शिलेदार यांना सर्व मुलींमध्ये अर्चीच दिसते. मुलं तर प्रेमाचे शिलेदार यांना सर्व मुलींमध्ये अर्चीच दिसते. तिच्यासह तिच्या 4 मैत्रिणींवर पण यांचे जीवापाड प्रेम असते. भवऱ्यासारखे मागे मागे फिरतात, भवऱ्यासारखे मागे मागे फिरतात, पण सिग्नल काही मिळेना. पवित्र निस्वार्थी प्रेमाचं गणितच यांना कळेना, गणितच यांना कळेना. आता मुली कशा आहेत? खिशात ज्यांच्या क्रेडिट कार्ड, खिशात ज्यांच्या क्रेडिट कार्ड त्यांच्यावरच मुली जीव ओवाळतात. खिशात ज्यांच्या क्रेडिट कार्ड त्यांच्यावरच मुली जीव ओवाळतात. आंधळं प्रेम मुली करत नाही, बाबू शोना म्हणून त्यांनाच लुटतात. खिशात ज्यांच्या क्रेडिट कार्ड त्यांच्यावरच मुली जीव ओवाळतात. आंधळं प्रेम मुली करत नाही, बाबू शोना म्हणून त्यांनाच लुटतात. चॉकलेट हिरो असणारा बॉयफ्रेंड, चॉकलेट हिरो असणारा बॉयफ्रेंड यांना लग्नासाठी आवडेना. पवित्र निस्वार्थी प्रेमाचं गणितच यांना कळेना. नवनवीन गिफ्ट असेल तरच रोज होतो प्रेमाचा वर्षाव खूप. नवनवीन गिफ्ट असेल तरच रोज होतो प्रेमाचा वर्षाव खूप. आता ऑनलाईन तर सर्वांना माहिती आहे, मुलं मुलींना अभ्यास करायचा म्हणून आई वडीलही फोन देतात. त्यामुळं ऑनलाईनच विचारतात, जेवलीस का, काय करते, जेवलीस का. ह्या सगळ्या गोष्टीमुळे नवनवीन गिफ्ट असेल तर रोज होतो प्रेमाचा वर्षाव खूप, आणि ऑनलाईनच जेवलीस का विचारून हे भागवतात प्रेमाची भूक. पांघरून घेतात अंगावर, पांघरून घेतात अंगावर, पण मोबाईल काही बंद होईना. पवित्र निस्वार्थ प्रेमाचं गणितच यांना कळेना, गणितच यांना कळेना. निव्वळ स्वार्थी प्रेम यांचे, आपल्या वेळेस असं नव्हतं, आपली पिढी वेगळी होती, पण आताची पिढी, आमच्या वेळेस काय होतं आम्ही पण सांगतो आमच्या मुलांना, निव्वळ स्वार्थी प्रेम आहे तुमचं. निव्वळ स्वार्थी प्रेम यांचे, चंचल यांच्या मनाचा थांग लागेना. निव्वळ स्वार्थी प्रेम यांचे, चंचल मनाचा थांग लागेना. वाढला नुसता वेदनेचा बाजार, वाढला नुसता वेदनेचा बाजार, पण तडजोड या मुलांना काही जमेना, तडजोड या मुलांना काही जमेना. रंग बदलणारी पिढी पाहून, रंग बदलणारी पिढी पाहून आता सरड्या पण रंग बदलेना. पवित्र निस्वार्थ प्रेमाचं गणितच यांना कळेना, गणितच यांना कळेना. अहो पण खरं प्रेम म्हणजे काय? खरं प्रेम म्हणजे सुखदुःखात एकमेकांना दिलेली साथ. खरं प्रेम म्हणजे सुखदुःखात एकमेकांना दिलेली साथ, निरपेक्ष भावनेना दिलेला विश्वासाचा हात. हे ह्या पिढीला समजावून सांगावं लागेल. खरं प्रेम म्हणजे एकमेकांना सुखदुःखात दिलेली साथ, निरपेक्ष भावनेना दिलेला विश्वासाचा हात. पण फक्त टाइमपास, पण फक्त टाइमपास असल्यामुळं ह्या नवीन पिढीला प्रेमाचं गणितच कळेना, गणितच कळेना. नवीन पिढीच्या लैला मजनूंना गणितच कळेना. धन्यवाद. बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा, बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा. पहिल्या नजरेत बळली ग मनात, डोळ्याला डोळाद नाही रात्रभर. होरपळू लागे जीव रात्रंदिन माझा, बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा. प्रियरॉन झाला मोड माझा गेला, बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा. जीव गुदमरला ग तू नसता एकांतात, गाई गाई नको ग निर्णय घेऊ मनात. राणी तुला पाहून सजना धुंद झाला, बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा. प्रेम कानी काय सांगू सके तुला, मला तुझ्या विना काही कर्मन झालं, डोळ्यासमोरून जाईना.
तुझा ग चेहरा बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा वाटेकडे डोळे लावून बसलो मी कितीदा कॉलेजच्या प्रांगणी गोद गोष्टी बसून प्रेमान बेळपुरी खाऊ घालीन तुला बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा ही मनातल्या मनात गोड लाजल मोगऱ्याचा गजरा तुझ्या केसात माळीन उन्हाचा उन्हाळवारा पदर काढीन तुझा बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा लाल चेहरा होईन पदर डोईवर देईन सांगू का संसाराची गोष्ट हळूच कानात ये ग जवळ बस असं खेटून सख्याला बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा लाजून चूर होशील सजनाला पाहून कवी श्रीराम दापके बरी जीवनात रंग सांगन सके कुठे नेऊ फिरायला तुला बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा प्रियरान झाला मूड माझा गेला बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा बावरल्या राणीला सांगावा कुणी दाडा माँ को पता न चले अपने सारे गम अपने आँखों में छुपा लेता हूँ अपने सारे गम अपने आँखों में छुपा लेता हूँ पर एक माँ ही है जो आंखें भी पढ़ लेती है पानी पीना ही है तो गिलास में पियो इस बिस्लेरी बोतल में क्या रखा है पानी पीना ही है तो गिलास में पियो इस बिस्लेरी बोतल में क्या रखा है और सेवा करनी है तो माँ बाप की करो इन लड़कियों में क्या रखा है। कविता म्हणजे काय? उत्कंठ भावनेतून कल्पना निर्माण होणे त्यालाच कविता असे म्हणतात. तसं बघितलं तर मला ठीक आहे शॉर्टकट मध्ये बोलते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. रणांगणात लढणाऱ्या शूरवीर पुत्र व पतीच्या शूरवीर पुत्र व पतीच्या पत्नी व आईच्या अश्रूतून कविता जन्म घेते. वेदनाशील हृदयातून व्यक्त न करता येणाऱ्या त्यांच्या मुक्त भावनेतून कविता जन्म घेते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. रमणीय निसर्गातून फलफुलांनी बहरलेल्या मनमोहक सृष्टीतून कविता जन्म घेते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. वंदनीय सृष्टीतील प्राणी मात्रांच्या सुखदुःखांच्या क्षणचित्रे विविध रंगाने रंगवीत कविता जन्म घेते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. वंदनीय मातापितांच्या गुरुजन गुणीजनांच्या संतरूपी मनांच्या अमृत वचनातून कविता जन्म घेते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. कविता केली जात नसते, कविता होऊन जात असते. धन्यवाद सर. फक्त 2 शब्द सांगायचे. आजची ही कविता आहे. मी इथे उपस्थित सर्व मान्यवर गुरुजन व गुणीजन विविध विषयांचे गाडे अभ्यासक तत्वज्ञानी विद्वान अशा थोर कविवरांना ही रचना समर्पित करते. धन्यवाद. राजकीय घडामोडीवरती कविता सादर करणार आहे. सरकार अनेक बदलणार, अनेक नेते येणार आणि जाणार. विकास कसा होणार? कारण खुर्चीवर माणूसच बसणार. कोटींमध्ये
एकच इमानदार, बाकी सारे धनाचे राखणदार. कोटींमध्ये एकच इमानदार, बाकी सारे धनाचे राखणदार. कोटींना एकच कसा पुरणार, कोटींना एकच कसा पुरणार, कारण खुर्चीवर माणूसच बसणार. खुर्चीवर बसण्याआधी प्रत्येक जण विकासाचीच भाषा करतो, मात्र तेथे बसल्यावर आपण याआधी काय बोललो होतो सगळं विसरतो. खुर्चीवर बसण्याआधी प्रत्येक जण विकासाचीच भाषा करतो, मात्र तेथे बसल्यावर आपण याआधी काय बोललो होतो सगळं विसरतो. एक इमानदार इथे रोज मरतो, नेत्यांचीच पोरं फक्त आयटीत जगणार, नेत्यांचीच पोरं फक्त आयटीत जगणार, कारण खुर्चीवर माणूसच बसणार. सत्ता आणि सत्य याचा काहीच मेळ नाही, भांडण लावून जातींमध्ये नेता फक्त खेळ पाही. सत्ता आणि सत्य याचा काहीच मेळ नाही, भांडण लावून जातींमध्ये नेता फक्त खेळ पाही. इथे पाणी पेट घेणार आणि रॉकेल विझणार, इथे पाणी पेट घेणार आणि रॉकेल विझणार, कारण खुर्चीवर माणूसच बसणार. साऱ्या ताकदींचा वापर स्वतःच्या इब्रतीसाठी, साऱ्या ताकदींचा वापर स्वतःच्या इब्रतीसाठी, काळ्या पैशांचा वापर मत घेण्यासाठी, काळ्या पैशांचा वापर मत घेण्यासाठी. जे ऐकणार नाही त्यांच्या विरोधात लाठी आणि काठी, जे ऐकणार नाही त्यांच्या विरोधात लाठी आणि काठी. विकास पुरुष पैशांच्या गड्डीतच लुप्त होणार, कारण खुर्चीवर माणूसच बसणार, कारण खुर्चीवर माणूसच बसणार. धन्यवाद. बाहेर आली सरू, पारू ऐवजी घरामधून बाहेर आली सरू आणि अंगी हत्तीचे बळ वेकवटून लागली त्याला मारू. पारू ऐवजी घरामधून बाहेर आली सरू आणि अंगी हत्तीचे बळ एकवटून लागली त्याला मारू. अगं पारे, अगं असं काय करतेस, अगं असं काय करतेस, मी तर तुझा पती, पिऊन आलीस की काय आज, का डोक्यात झाली माती. तो बेवडा म्हणतो तिला, अगं असं काय करतेस, मी तर तुझा पती, पिऊन आलीस की काय आज, का डोक्यात झाली माती. तुझ्यासाठी मी प्रिय किती करतो त्याग, सांग बघू किती मारले तरी येतो का मला राग. तुझ्यासाठी मी प्रिय किती करतो त्याग आणि सांग बघू कितीही मारले तरी येतो का मला राग. प्रिय या शब्दाने शेजारीन आणखीनच बिथरली आणि बायकोला येताना पाहून बेवड्याची थोडी दारू उतरली. प्रिय या शब्दाने शेजारीन आणखीनच बिथरली आणि बायकोला येताना पाहून बेवड्याची थोडी दारू उतरली. बेवडा म्हणतो, बघ ना ग पारू, माझ्याकडून आज एकच घर चुकलं, बघ ही हडळीनं किती मला ठोकलं. बघ ना ग पारू, माझ्याकडून आज एकच घर चुकलं, बघ ही हडळीनं किती मला ठोकलं. माफ करा सरुताई, हे तर आहे बेवड, वाया गेलं पुरतं याला चांगल्याच वावड. काय करतेस पारे, तू माफी का मागितली, तुझ्या अशा वागण्यानेच ही वेळ आली. इतक्यात त्या ठिकाणी सरूचा नवरा आला आणि गळ्यात पडून बेवड्याच्या म्हणाला, काय मित्रा लगेच वचन विसरला. इतक्यात त्या ठिकाणी सरूचा नवरा आला आणि गळ्यात पडून बेवड्याच्या, काय मित्रा लगेच वचन विसरला. काय ठरलं होतं पिताना आज एकमेकांचा वाचवायचा होता मार. काय ठरलं होतं आज पिताना एकमेकांचा वाचवायचा होता मार आणि मला रस्त्यात टाकून. काय ठरलं होतं आज पिताना एकमेकांचा वाचवायचा होता मार आणि मला रस्त्यात टाकूनच तू काय आला मोर. गद्दारी नाही केली मित्रा, तुझ्यासाठी झालो मी आज ढाल. गद्दारी नाही केली मित्रा, तुझ्यासाठी झालो मी आज ढाल. बघ ना तुझ्या बायकोनं मला किती केलं लाल. विसरलो नाही दोस्ता हे बघ रक्त, विसरलो नाही दोस्ता हे बघ रक्त. देवाला कधी विसरतो का रे त्याचा निष्ठावान भक्त. बघा वहिनी तुमचा नवरा किती आहे महान, बघा वहिनी तुमचा नवरा किती आहे महान. संकटात धावून येतो, मैत्रीची जपतो, मैत्रीची आहे त्याला जाण. मैत्रीचे भरते येऊन मग ते, मैत्रीचे भरते येऊन मग ते खूप खूप रडले आणि रडून रडून अंगणासमोरल्याच गटारात ते पडले. बघा आपल्याला आपल्या गावामध्ये इतरत्र कुठेतरी अशा प्रसंग नेहमी बघायला भेटतात. त्याचं वर्णन करणारी ही कविता होती आणि योगायोगानं आपल्या जीवनातील असं वर्णन कुणाचं आलं असेल तर तो योगायोग समजावा. सुटते ग्रहण सत्तेचे, पिढ्यान पिढ्या सोडवत नाही ग्रहण मराठा आरक्षणाचे. जेव्हा वाटत गेले खैरात आरक्षणाची, कशी आठवण झाली नाही यांना मराठा जातीची. सत्तेवर बसलेल्या मराठ्यांनाच प्रश्न आहे आमचा, अरे जेव्हा वाटत गेले खैरात आरक्षणाची,
कशी आठवण झाली नाही तुम्हा मराठा जातीची? अरे तुकोबांनी सांगितलंय, आम्ही कष्टाळू कुंब्याची लेकरं लढत आहे हक्कासाठी, एक होऊनी मराठा आज भांडतो आहे आरक्षणासाठी. बसलो होतो आम्ही शांततेने, लाठी हल्ला झाला क्रूरतेने. लक्षात ठेवा कळ लावणाऱ्यांनो, अरे लक्षात ठेवा कळ लावणाऱ्यांनो, आम्हासही शक्ती दिली रे त्या शिवबाने, आम्हासही शक्ती दिली रे त्या शिवबाने. मनोज भाऊ तो वाघ आहे, आता मशाल एकजुटीची तेवते. ग्रहण आरक्षणाचे यापुढे पाहणार नाही, जनता वेदना आरक्षणाची जाणते. कितीही ओरडू दे कुणाला कसेही, कितीही ओरडू दे कुणाला कसेही, आरक्षण मराठा मिळविणारच आणि सकल मराठा एकजुटीने दिल्लीचे तख्त पालटणारच, दिल्लीचे तख्त पालटणारच. मनस्वी बांधावरून लागला वाद, रानात गवत माजल, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजल, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजल. जन्म झाला एका कुशीत, राहत होते दोघ खुशीत. आईनं मारलं एकाला तर दुसरा त्याचे डोळे पुशीत. धाकल्यानं थोरल्याला देवासारखं पूजल, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजलं. नंतर पण पुढे काय होतं, शिक्षण झालं खूप आणि लाखानं पैसा आला, बंधू भावाच्या प्रेमात बांध आडवा झाला. फीस भरली दोघांनी, मोजणी आली सरकारी, बंधू भावाच्या सौख्याची वाढत चालली दरी. कोड पडलं बहिणीला, कोणत्या भावाकडे जाऊ, कोड पडलं बहिणीला, प्रेम कुठ थिजलं, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजलं. दोघांनाही कळत नव्हतं कोण कुठे किती चुकलं, एकमेकाने बांधान कोर्टामध्ये खेचलं. हेच तुमचं ज्ञान का शिक्षण सकस, सक्का भाऊ भावाला वैरवाने भास. अहंकाराचं कीडूक, फक्त अहंकार, मी झुकणार नाही एवढंच, काहीच नाही. अहंकाराचं कीडूक दोघांनाही चावलं, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजलं. जवळ भांडणांकी पुढे राहतात, दारात तुझ्या येणार नाही, दुःख असो की गौरव, मती झाली दुशासन, शरीर झालं कौरव. थोरल्याच्या घरी लग्नाला अख्खा तालुकाला, लहान्या भावाचं नाव तिची पत्रिका देत नाही. थोरल्याच्या घरी लग्नाला अख्खा तालुकाला, धाकला भाऊ 4 दिवस गावाला निघून गेला. लग्नाच्या रोषणाईनं गाव अख्खं सजलं, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजलं. शेत झालं पोरकन, जोहांना इतके विकोपलं, शेवटी शेत पोरक होतं. जागेवर राहिला बांधव, प्रेम पाखरू शिरायला, कुठे उरली सांध. तारखेवर तारीख, निकाल चालला पुढे पुढे. लेकरांना बघून मायबाप हमसून रडे. हे पाहण्यासाठीच का आमचं आयुष्य झिजलं, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजलं. शेवटची वेळ सगळे सोरे सांगून थकले,
करा एकमेकांना माफ, माफी कशी मागून देईल भावबंदकीचा शाप, माफी कशी मागून देईल भावबंदकीचा शाप, स्वार्थी वृत्ती आडमाप पैसा यानं बेन माजलं, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजलं, भावा भावाचं भांडण तालुक्यात गाजलं. सांग देवा देवा तुला कसं ना सांगू समजून, गरीबाच्या घामाचा कधी फिटलं पांग, घामासोबत झिंजत चाललंय मास उरलंय नुसते हाड. देवा तुला कसं रे सांगू समजून, गरीबाच्या घामाचा कधी फिटलं रे पांग, घामासोबत झिंजत चाललंय मास उरलंय नुसते हाड, उरलंय नुसते हाड. स्वतःच्या जीवाच्या क्षणिक सुखासाठी कुठली दरुरे वाट विचाराया, तुला सांग भेटू कोठे आता, सांग देवा मला तू भेटशील कोठे आता. कष्टाने कमवलेल्या भाकरीने टीचभर पोट का भरत नाही, घामाने कमवलेल्या पैशातून आयुष्य का सजत नाही. राब राब राबून मागे काहीच शिल्लक उरत नाही, गरिबांची व्यथा देवा तुला कशी रे समजत नाही. हा भेद वैरीपणाचा कसा, हा भेद वैरीपणाचा कसा, माणसात तर आहेच देवा तुझ्यात तो कसा. अत्याचारींच्या घरात रोज मोतियांचा वास, आमच्या गरीब कष्टकरी बापांच्या लेकरांना करावा लागतो उपवास. गरीब आमची मायनी बाप, गरीब आमची मायनी बाप, पायी पायी करतात तुझी वारी, त्यांचे खिशे होतात खाली. जो दिसत नाही तुझ्या दारी, त्यांच्या खिशात माल मारत नाही. गरिबांनी श्रीमंत व्हावं कदाचित तुला सावत नाही, गरिबांनी श्रीमंत व्हावं कदाचित तुला सावत नाही. देवा का रे हा भेद तुला अजून कसा कळला नाही, देवा का रे हा भेद तुला अजून कसा कळला नाही. देवा या गरिबांच्या जीवाची मरमर केव्हा रे संपुष्टात येईल, देवा या गरिबांच्या जीवाची मरमर केव्हा रे संपुष्टात येईल. स्वतःच्या सुखासाठी त्यांना केव्हा रे जगता येईल, त्यांना केव्हा रे जगता येईल. धन्यवाद. की आपल्या मुलानं चांगलं शिकावं, शिकून मोठा अधिकारी व्हावं, आणि त्यानंतर तो मुलगा काय करतो हे मी माझ्या कवितेतून व्यक्त करत आहे. कवितेचं नाव आहे पान. माझ्या बाळा सांगू का एक तुला, तुझ्या चावलीने आनंद झाला. माझ्या बाळा सांगू का एक तुला, तुझ्या चावलीने आनंद झाला. होती घरी खूपच गरिबी तरीही घास भरवले राहून अर्धपोटी. होती घरी खूपच गरिबी तरीही घास भरवले राहून अर्धपोटी. चांगल्या शाळेत तुला शिकवून मोठा उच्च अधिकारी बनवले. चांगल्या शाळेत तुला शिकवून मोठा उच्च अधिकारी बनवले. त्यासाठी शेती गहाण ठेवून सावकाराचे कर्ज सुद्धा काढले. त्यासाठी शेती गहाण ठेवून सावकाराचे कर्ज सुद्धा काढले. कर्जाचे हप्ते तर फिटलेच नाहीत, सावकाराने शेती केली गिळंकृत. कर्जाचे हप्ते तर फिटलेच नाहीत, सावकाराने शेती केली गिळंकृत. तरी आम्ही नाही गेलो खचून, तरी आम्ही नाही गेलो खचून. तू आहेस आधाराची काठी समजून, तू आहेस आधाराची काठी समजून. घेतली पुन्हा नव्याने भरारी, घेतली पुन्हा नव्याने उभारी. करत राहिलो आम्ही शेतमजुरी, करत राहिलो आम्ही शेतमजुरी. तुझ्या प्रेमविवाहाच्या हट्टापायी दूर झाली जवळची नाती सारी. तुझ्या प्रेमविवाहाच्या हट्टापायी दूर झाली जवळची नाती सारी. इतके घडूनही आम्ही होतो आशावादी. सुधारेल सोनू समाजाच्या भीतीपोटी. इतके घडूनही आम्ही होतो आशावादी. सुधारेल सोनू समाजाच्या भीतीपोटी. तू पांग पेडशील नेऊन आम्हाला काशी, तू पांग पेडशील नेऊन आम्हाला काशी. शेवटी तू आम्हाला पाठवले वृद्धाश्रमाशी, शेवटी तू आम्हाला पाठवले वृद्धाश्रमाशी. धन्यवाद. शीर्षक आहे आक्रोश. घाव मनातील ठाव मनातील आक्रोश ऐकून घेशील का. घाव मनातील ठाव मनातील आक्रोश ऐकून घेशील का.
अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? ज्याचा वसिला तो काशीला, ज्याचा नाही तो फाशीला. ज्याचा वसिला तो काशीला, ज्याचा नाही तो फाशीला. दिन दुबळ्याच्या या छळाला बंद कराया येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? खून दरोडे दंगलकारी सई सलामत अत्याचारी. खून दरोडे दंगलकारी सई सलामत अत्याचारी. झुंजणाऱ्या आबलेला आधार देण्या येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? दारिद्र्यान भूक बळी, बळीराजा का फासावरी. दारिद्र्यान भूक बळी, बळीराजा का फासावरी. जखडातून या बळीराजाला वाचवया तू येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? आतंकवादी घुसले ते मायभूमीचे तोडील चके. आतंकवादी घुसले ते मायभूमीचे तोडील चके. भ्रष्टाचारान लाचखोरीला संपवण्या तू येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? पुढचं कडवं अतिशय महत्वाचं आहे बनसोड. आजही भोंदू करणी करतो, धनासाठी तो नरबळी जातो. आजही भोंदू करणी करतो, धनासाठी नरबळी जातो. अंधश्रद्धेच्या या चक्राला बंद कराया येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? महापुरे ते लोकसंख्येचा गर्भपात का बालिकेचा. महापुरे ते लोकसंख्येचा मग गर्भपात का बालिकेचा. लेख वाचवा लेख शिकवा कन्यादाना येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? पुन्हा एकदा. भक्तीमध्येही घुसलाय भामटा, भक्तीमध्येही घुसलाय भामटा. प्रसादातही त्याचाच वाटा. भक्तीमध्येही घुसलाय भामटा, प्रसादातही त्याचाच वाटा. भोळ्या भाबड्या या जनतेला जागृत करण्या येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? अतिशय महत्वाचे दोन ओळी आहे. जन्मदात्याशी धरून या बोला, जन्मदात्याशी धरून या बोला. देव शोधण्या तूरे निघाला. जन्मदात्याशी धरून या बोला, देव शोधण्या तूरे निघाला. माता पिताच देव आपुले, पूजन त्यांचे करशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? निसर्गाशी खेळ खेळूनी पळाले आपले तोंडचे पाणी. निसर्गाशी खेळ खेळूनी पळाले आपले तोंडाचे पाणी. फुलबाग या सृष्टीवरती फुलवया तू येशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? आणि शेवटच्या दोन ओळी. इतिहास घडविणाऱ्यांच्या, इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयंत्या पुण्यतिथ्या. इतिहास घडविणाऱ्यांच्या केवळ जयंत्या पुण्यतिथ्या. सद्विचाराने पेटून त्यांच्या परिवर्तन तू करशील का? अर मानसा माणुसकीला उंच कराया येशील का? गाव मनातील ठाव मनातील आक्रोश ऐकून घेशील का? अर मानसा
माणुसकीला उंच कराया येशील का. थँक्यू. चला मित्रा, तळ मनाचा शोधत जाऊ मित्रा, तळ मनाचा शोधत जाऊ मित्रा, प्रेम थोडे थोडे वाटत जाऊ मित्रा. भाजलो जरी आयुष्याच्या निखाऱ्यावर, भाजलो जरी आयुष्याच्या निखाऱ्यावर, चल माणूस माणूस जोडत जाऊ मित्रा, चल माणूस माणूस जोडत जाऊ मित्रा. यानंतर मी आपल्या पुढ्यात माझी कविता ठेवतो. हे मंच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचं आणि शेतकऱ्यांचा आसूड ओढलेला आहे आमचे महात्मा ज्योतिबा फुले. तर एक शेतकऱ्यांच्या कवितेसाठी नादो मानोर एका ठिकाणी म्हणाले होते की हा काळोखाचा रस्ता आपला नाही राजा. तर शेतकऱ्यांना बळ देणारी कविता ही कवीनं लिहिली पाहिजे. तर त्यासाठी मी एक माझी उभारी नावाची कविता आपल्या पुढ्यात ठेवतो. दूर रानच्या झाडाला फाशी का घेतो या गुमान, खोल डोळ्यांच्या तळाशी त्याच दुःखावल मन. जरी रक्ताळली पाय वाट तरी चालावे नव्याने, निळ्या आभाळाच्या खाली गाऊ जगण्याचे गाणे. यशवंत कीर्तिवंत उद्या होशील समर्थ, जरी घेतली तू ही फाशी उद्या होईल अनर्थ, उद्या होईल अनर्थ. कृषी तंत्राची जोड भारी, कृषी तंत्राची जोड भारी, हे प्रगतीची लीला बारी. घे जगण्याची तू बारी, घे जगण्याची तू बारी, घे जगण्याची तू बारी. धन्यवाद. राष्ट्रभक्ती. जातीपातींचा विसरून भेदभाव, जातीपातींचा विसरून भेदभाव आज करीतो आम्ही ठराव. जातीपातींचा विसरून भेदभाव आज करीतो आम्ही ठराव. देशासाठी झगडू आम्ही करू माते सौख्य प्रदान. जातीपातींचा विसरून भेदभाव आज करीतो आम्ही ठराव. देशासाठी झगडू आम्ही करू माते सौख्य प्रदान. गांधी शोभा आंबेडकरही फुले शाहू जिजले प्रसंगावधान. गांधी शोभा आंबेडकर फुले शाहू जिजले प्रसंगावधान. सुभाषबाबू लोकमान्य सावरकर ही महान. सुभाषबाबू लोकमान्य सावरकर ही महान. देशासाठी असंख्य वीरांनी दिले आपुले बलिदान. देशासाठी असंख्य वीरांनी दिले आपुले बलिदान. तुकवू माथा त्यांच्या चरणी ठेव स्मृतीचे भान. देशासाठी असंख्य वीरांनी दिले आपुले बलिदान. तुकवू माथा त्यांच्या चरणी ठेव स्मृतीचे भान. आम्ही सगळे एक आहोत, आम्ही सगळे एक आहोत असेल भाषा आमुच्या निराळ्या. आम्ही सगळे एक आहोत असेल भाषा आमुच्या निराळ्या. अखंड आहे भारत आमुचा राष्ट्रधर्म तो जागृतीचा. अखंड आहे भारत आमुचा राष्ट्रधर्म तो जागृतीचा. जगा आणि जगू द्या, जगा आणि जगू द्या हा मंत्र आमुच्या थोरपणाचा. कराल जरी नजरा अशांतीच्या, कराल जरी नजरा अशांतीच्या. पाक घोटुनी गिळून टाकू ढेकर देऊ तृप्तीचा. कराल जरी नजरा अशांतीच्या. पाक घोटुनी गिळून टाकू ढेकर देऊ तृप्तीचा, ढेकर देऊ तृप्तीचा, ढेकर देऊ तृप्तीचा. अशी इच्छा व्यक्त करणारी माझी कविता. बाबासाहेब पुन्हा जन्म घ्या तुम्ही, बाबासाहेब पुन्हा जन्म घ्या तुम्ही. जनहिता जीवन वाहून अनंत उपकार केले तुम्ही. शिवरायांच्या मनातील स्वराज्याचे झालात खरे मावळे तुम्ही. जनहिता जीवन वाहून अनंत उपकार केले तुम्ही. शिवरायांच्या मनातील स्वराज्याचे झालात खरे मावळे तुम्ही. अन्याय शोषण गुलामगिरीचा विरोध सदा केला तुम्ही. अन्याय शोषण गुलामगिरीचा विरोध सदा केला तुम्ही. चातुर्वर्णी वर्ण व्यवस्था झुगारून झालात विश्वरत्न तुम्ही. रूढी परंपरेला मुठमाती देऊन सनातनीवर प्रहार केला तुम्ही. रूढी परंपरेला मुठमाती देऊन सनातनीवर प्रहार केला तुम्ही. बहुजनासाठी खाऊन खस्ता झालात मनातील राजे तुम्ही. चार चौघात मान उंचावून, चार चौघात मान उंचावून झेप आकाशात घेऊन तुम्ही. आम्हा उभं राहायला शिकवून झालात सगळ्यांचेच गुरु तुम्ही. तळे पिण्याचे पाण्यासाठी
अस्पृश्यांनी केले खुले तुम्ही, तळे पाण्याचे पिण्यासाठी अस्पृश्यांना केले खुले तुम्ही, अंधार रूपी जीवनात प्रकाश होऊन झालात अजरामर तुम्ही, झालात अजरामर तुम्ही. घरोघरी ज्ञानाचा दिवा लावून, घरोघरी ज्ञानाचा दिवा लावून करू साजरा उत्सव जन्माचा आम्ही, करू साजरा. माझ्या कवितेचं नाव आहे व्यथा नाभिक व्यवसायाची. नुकताच पाजळला वस्तारा, कैचीला धार केली आणि पोहणीच्याच गिरायकांना हजामत उधार केली. तिंबून 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 वाढलेले केस कापल्यावर विखुरले, आम्ही जमा खर्च लिहित गेलो ते पैसे देण्याचेच विसरले. पैसे मागताच खेकसला, पैसे मागताच खेकसला, तेव्हा घाम आमच्या अंगाला आला. असे वाटले मनाला की हाच बिन पाण्याने आमचीच भादरून गेला. एक सवाल जवाब आहे. जन्म घेताना माणूस रडतो अवतीभोवतीचे हसती हो, मरताना तो मनात हसतो अवतीभोवतीचे का रडती. उत्तर त्याचं, दुःख संकट पाप आणि ती यांचा बाजार भरला दुनियेत. अशा दुनियेमध्ये जन्म देऊन शासन करतो भगवंत. त्या दुःखाला भिवून माणसं जन्म घेताना रडती हो, नवीन कैदी दाखल झाला म्हणून भोवतीचे हसती हो. अहो रावण होता भक्त शिवाचा, मिळे त्याला वरदान, तुझ्या घामाचे अमृत होईल करिता माझे गुणगान. लंकापतीने घाम आपला कुंभामध्ये साठविला, मंदोदरीला तेथे बैसुनी गेला शिवाच्या भेटीला. कुंभामधलं अमृत पिऊनी मंदोदरी राहे गर्भवती, प्रसूत होता कन्या जन्मली ठाऊक नाही कुणाप्रती. नारद मुनींची स्वारी आली, कन्या घातली पेटीत, गुपचूप त्यांनी पेटी पुरली जनक राजाच्या नगरीत. आता बघा, ज्यावेळेस सीता सापडलेली आहे त्यावेळेस जमिनीतही सापडलेली आहे, जनकाच्याही शिवारात सापडलेली आहे. म्हणून कोणी जनकाची कन्या म्हणतं, कोणी भूमीची कन्या म्हणतं. पण शेवटी अहो सीता म्हणजे नव्हे भूमी कन्या किंवा नव्हे जानकी जनकाची, रावण होता बाप तिचा, ती राजकन्या लंकेची. कवितेतील कवयित्री ही एक डॉक्टरची बायको आहे. एक डॉक्टर म्हणजे 12 महिने 24 घंटे रात्रंदिवस काम करणारा, ज्याच्याकडे त्याच्या बायकोसाठी वेळ नसतो आणि त्याची बायको त्याला त्याचं प्रेम आपल्याला भेटावं यासाठी त्याच्याकडे आपलं प्रेम व्यक्त करत आहे. अशी ही कवयित्री तुमच्या समोर. कवितेचं शीर्षक आहे काय सांगू तुम्हाला एक वेगळंच कॅरेक्टर आहे. काय सांगू तुम्हाला एक वेगळंच कॅरेक्टर आहे. अहो नवरा माझा डॉक्टर आहे. अहो नवरा माझा डॉक्टर आहे. आता जस्ट नाईट ड्युटी करून आलेला डॉक्टर, त्यांच्याकडे एक थोडासाच वेळ होता, जस्ट आला आणि बायकोनं आपलं प्रेम व्यक्त करायला सुरू केलं. मी त्यांना म्हणाले मला आजकाल झोपच येत नाही. मी त्यांना म्हणाले मला आजकाल झोपच येत नाही. काय करू तुमची आठवण झोपूच देत नाही. काय करू तुमची आठवण झोपूच देत नाही. क्षणभर ही वेळ न दवडता त्याने व्हिजिट बॅग उघडली. क्षणभर ही वेळ न दवडता त्याने व्हिजिट बॅग उघडली. झोपेची एक गोळी काढून माझ्या हातावर टेकवली. झोपेची एक गोळी काढून माझ्या हातावर टेकवली. काय सांगू तुम्हाला एक वेगळाच कॅरेक्टर आहे. अहो नवरा माझा डॉक्टर आहे. मी म्हणाले माझ्या प्रत्येक श्वासात तुझा गंध आहे. मी म्हणाले माझ्या प्रत्येक श्वासात तुझा गंध आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुझ्या प्रेमाचा रंग आहे. रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
आता त्याचं याच्यावर उत्तर कसं? थोडं लक्ष देऊ नाही का? एक डॉक्टरचं उत्तर असं असू शकतं याच्यावर. तो म्हणाला धीर धर थोडा उशीर आहे. तो म्हणाला धीर धर थोडा उशीर आहे. उद्या दवाखान्यात रक्त तपासणी शिबिर आहे. उद्या दवाखान्यात रक्त तपासणी शिबिर आहे. काय काय सांगावे तुम्हाला? एक वेगळंच कॅरेक्टर आहे. अहो नवरा माझा डॉक्टर आहे. मी म्हणाले तुमच्यासाठी काहीही करू शकते. मी म्हणाले तुमच्यासाठी काहीही करू शकते. माझे हृदय तुमच्या हातात धरू शकते. माझे हृदय काढून तुमच्या हातात धरू शकते. त्या क्षणी त्याचे डोळे चमकले. त्या क्षणी त्याचे डोळे चमकले. तो उठला आणि म्हणाला तुझ्या हृदयासाठी थांब जरा. तुझ्या हृदयासाठी थांब जरा. पण CPR ला मदत करू शकते. पण CPR द्यायला मदत करू शकते. अहो एक वेगळंच कॅरेक्टर आहे. नवरा माझा डॉक्टर आहे. एकदा भाजी कापताना हाताला चाकू लागला. एकदा भाजी कापताना माझ्या हाताला चाकू लागला. त्याने झटकन त्याचा रुमाल काढून हातावर बांधला. बरं डेटॉल आणि ड्रेसिंग वगैरे आणायला वेळ लागतो म्हणून रुमाल. त्याने त्याचा रुमाल काढून हातावर बांधला. नजरेला नजर खिळवून हळूवार हसून म्हणाला. नजरेला नजर खिळवून हळूवार हसून म्हणाला लागलंय का ग तुला? नजरेला नजर खिळवून हळूवारपणे म्हणाला लागलंय का ग तुला? पण दुखतंय ना मला. लागलंय का ग तुला? पण दुखतंय ना मला. मला ऐकून बरं वाटलं. माझ्या विषयीची त्याची काळजीरूपी प्रेम पाहून मला खूप आनंद झाला. मी परत लाडात आले. तेवढ्यात तो जरा मी हळूचपणे मिश्किलपणे म्हणतो मला लागलंय ना तुला? पण दुखतंय ना मला. तरीही टीटीचं इंजेक्शन देऊन टाकतोस तुला. धन्यवाद. वेळ भेटला नाही कारण शेतकरी आहे मी. आणि शेती म्हणजे तुम्हाला काय सगळ्यांना माहिती आहे. आपल्या सगळ्यांना डायरेक्ट सुरुवात करतो. टिपणीच्या साड्यावर बांधलेल्या मुठीमध्ये उद्या परवाचं भविष्य पेरतोय मातीमध्ये. जरा भिजलेल्या मातीत ओल्या घामेल्या अंगानं दोन्ही बैलासह चाले राजा उपाशी पोटानं. राजा म्हणजे माझा शेतकरी. राजा म्हणजे आपण सगळे. जरा भिजलेल्या मातीत ओल्या घामेल्या अंगानं दोन्ही बैलासह चाले राजा उपाशी पोटानं. ओल्या हिरव्या रंगाचं स्वप्न उराशी बांधून जाई राजा भारावून. पीक जोमात पाहून. पीक उभा वाळलेलं पाणी नाही. सगळा खेळ आता ह्या वर्षीचा समजा तुम्ही. पीक उभा वाळलेलं झाला 5वा संसार. माझ्या भारताच्या राजा, माझ्या देशाच्या राजा, तुला कुणाचा आधार? नमस्कार, धन्यवाद. डोक्याला फार ताप असतो. त्याचे बाप म्हणजे बाप असतो. डोक्याला फार ताप असतो. त्याचे विचार वाटतात. घरात तो नकोसा असतो. पण हे फारच थोड्या जणांना समजतं की बापामुळेच घराला अस्तित्व असतं. त्याचं वास्तव्य घरात असतं. म्हणून वक्र नजरेने पाहण्याचं कुणाला धैर्य नसतं. बाप संयमाचा पहाड असतो. सांत्वन करण्यात आघाडीवर असतो. आयुष्यात कितीही ताण आला त्याच्यावर तरीही वरकरणी तो शांतच असतो. मुलाच्या यशामुळे मनात खुश असतो. मात्र अपयशात मुसमुसत असतो. उघडपणे रडताही येत नाही त्याला. दुःखाचा वाटेकरी तो कायम रडतच असतो. टाचे देऊन मुलाचं शिक्षणही करतो. ते करण्यातच तो धन्यता मानित असतो. पोरांच्या उद्याची सोय करायची असते. न मोडता हे सारं करायचं असतं. घाबरणे त्याला आयुष्यात माहीत नसते. उजवायचं मुलींना त्या वयात येतात. पाय गाळून जमणार नसते गणित. हे करताना सांभाळतो तो समाजाचे संकेत. त्या गेल्यावर संपत नाही जिम्मेदारी. मुलींचे मन रेंगाळत असते माहेरी. फोनवर विचारते जेव्हा हाल अहवाल. लक्षात येतो त्याच्या
आवाजातील बदल. बाप समजून घेताना धरावा विवेक, तो सगळ्यांसाठीच जगतो क्षण प्रत्येक. आईचे गुण गातात सर्वच जन्मभर, बापाचे हौतात्म्य घ्यावे जाणून लक्ष क्षणभर. धन्यवाद. काय करू कुठे मी जाऊ, काय करू कुठे मी जाऊ, नाही कळत मजलाही दिशादाही हेरून पाहू. प्रेम माया तुझ्यात आई, आई माझी आई ग आई, आई माझी आई ग आई. मन बावरे वेडे पिसे तुझ्या प्रेमात धुंद असे, आई तुझ्या वात्सल्या विना दुनिया ही अनोखी दिसे. आई माझी आई ग आई, आई माझी आई ग आई. माझ्या जन्माचं ऋण किती कस देऊ तुला माऊली, माझ्या जन्माचं ऋण किती कस देऊ तुला माऊली. तरीही या लेकरासाठी कल्पवृक्षाची तू सावली. आई माझी आई ग आई, आई माझी आई ग आई. वर्ष झाली वादळ गेले वाहते संथ गंगा माई, वर्ष झाली वादळ गेले वाहते संत गंगा माई. किती वर्णन करू तुझे प्रेमळ शांत माझी आई, आई माझी आई ग आई, आई माझी आई ग आई. धन्यवाद. आई माझी मराठी ग मराठी. बाई माझी मराठी ग मराठी, बाई माझी मराठी ग मराठी. आहे अमृता परी, आहे अमृता परी, न सांगू कौतुके कौतुके, सांगू कौतुके कौतुके. बाई ग नजर लागल तिला, बाई ग नजर लागल तिला, न बाई माझी मराठी ग मराठी. भाषा आहे ग सोपी, भाषा आहे ग सोपी, गोड गोड बोलायला न बाई माझी मराठी ग मराठी. स्वर व्यंजन व्यंजन, स्वर व्यंजन व्यंजन, सुंदर अक्षर लिहायला न बाई माझी मराठी ग मराठी. देवनागरी सुंदर लिपी ग, देवनागरी सुंदर लिपी ग, आहे तिला लिहायला न बाई माझी मराठी ग मराठी. दृष्ट काढा माझ्या आईची, दृष्ट काढा माझ्या आईची, अन बाई ग नजर लागल तिला न बाई माझी मराठी ग मराठी. मराठीचा सुवास सुवास, मराठीचा सुवास सुवास, आहे राणी गवणी, आहे राणी गवणी. मुळाक्षर माझ्या गाईची, मुळाक्षर माझ्या गाईची, आहे सोनेरी रंगा परी न बाई माझी मराठी ग मराठी. बाई माझी मराठी ग मराठी. मराठीच्या दिवशी ग दिवशी ग, आणि मराठीच्या दिवशी ग दिवशी ग, खायला गोड धुड करा, खायला गोड धुड करा, न तिची महती ग महती ग, तिची महती ग महती ग. विश्वात फिरून सांगा न बाई माझी मराठी ग मराठी, बाई माझी मराठी ग मराठी. मराठी माझी ग माऊली, मराठी माझी ग माऊली. महाराष्ट्राच्या मनोमनी, महाराष्ट्राच्या मनोमनी, नदीची भगवी पताका,
तिची भगवी पताका. झळके त्रिवार गगनी, झळके त्रिवार गगनी न बाई माझी मराठी ग मराठी, बाई माझी मराठी ग मराठी. सुंदर काढा ग अंगणी, सुंदर काढा ग अंगणी. सडा रांगोळी, सडा रांगोळी न महती होईल आईची, महती होईल आईची. सूर्यनारायणा परीन बाई माझी मराठी ग मराठी, बाई माझी मराठी ग मराठी. एक छोटीशी कविता मी इथं सादर करतोय. हा सगळा शब्दांचा सोहळा आहे म्हणून एक शब्दांवर आधारित छोटीशी कविता मी बनवलेली आहे. कवितेचं नाव आहे शब्द निशब्द. शब्द निशब्द, शब्द हसवतात, शब्द रडवतात, शब्द देतात विश्वास. शब्द हसवतात, शब्द रडवतात, शब्द देतात विश्वास. शब्द करतात फसवणुकी, शब्द तारतात, शब्दच बुडवितात, शब्द देतात शब्दांना आनंद. शब्दातून शब्द वजा केला, शब्दातून शब्द वजा केला की शांतता, आणि शब्दात शब्द वाढविला की विवाद. शब्दात शब्द वाढविला की विवाद. शब्दशस्त्र, शब्दशास्त्र, शब्द भाषा आणि शब्दच संवाद. आणि म्हणूनच घासावा शब्द, तासावा शब्द, तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. धन्यवाद. मनाची माणस अधू मनाचा समाज, अधू मनाची माणस. देव शोधावा. जेव्हा असतो पुढच्या क्षणांवर अविश्वास, तरीही मिळतो वेळच्या वेळी श्वास. जेव्हा असतो पुढच्या क्षणांवर अविश्वास, तरीही मिळतो वेळच्या वेळी श्वास. तेव्हा चालत्या क्षणाचा हात धरावा आणि मिळत्या श्वासात देव शोधावा. जेव्हा नसतात मागण्यासाठी मोकळे हात, जेव्हा नसतात मागण्यासाठी मोकळे हात, तरीही मिळतो मुठभर घास, तरीही मिळतो मुठभर घास. तेव्हा देणाऱ्या हातास हात जोडावा आणि मिळत्या घासात देव शोधावा. जेव्हा झुकवावी लागते परिस्थिती समोर मान, जेव्हा झुकवावी लागते परिस्थिती समोर मान, तरीही जपला जातो झुकल्या नजरेतला स्वाभिमान, तरीही जपला जातो झुकल्या नजरेतला स्वाभिमान. तेव्हा ओढावलेल्या परिस्थितीचा मान ठेवावा आणि मिळत्या संधीत देव शोधावा. धन्यवाद. साहित्याचा फुलला मळा, साहित्याचा फुलला मळा. समीक्षक, कवी, लेखक, साहित्य पंढरीचे वारकरी झाले गोळा. आम्ही पुण्यवान अनुभवतो याची देही याची डोळा. माझ्या मुक्तांगणी आयोजिला मायबोलीच्या मराठवाड्याच्या मायबोलीचा सोहळा, मराठवाड्याच्या मायबोलीचा सोहळा. सर्वांचं मनपूर्वक विचार मंचावरील मान्यवरांचं आणि आपण सर्व प्रतिष्ठितांचं मनपूर्वक स्वागत. माझी कविता नोकरी करून, शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या भावनांवर आधारित आहे. गाडी लागना, बाहेर गावी नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या मनातली भावना. मित्र, स्त्री म्हणजे आपण म्हणतो की मानवी जीवनाच्या काटेरी कुंपणावर प्राजक्ता फुलवणारी सुयोग्य मालिनी म्हणतो आपण स्त्रीला. त्या स्त्रीच्या मनातील भावना, शिक्षण घेऊन नोकरी करणाऱ्या स्त्रीच्या मनातील भावना थोडी गाण्यावरच चाललेली आहे. कवितेचा शीर्षक आहे गाडी लागना. गाडी लागना ग बाई, गाडी लागना, गाडी लागना ग बाई, गाडी लागना. जाऊ कशी घराला मला समजना, गाडी लागना ग बाई, गाडी लागना. रोज सकाळी मी येते आवरुणी सार, संध्याकाळी घरी जायला होतो ग उशीर. सासूबाईची कटकट संपता संपेना, गाडी लागना ग बाई, गाडी लागना. चाले मजा सगळा कसा घड्याळावर खेळ, घरी माझं रडत असे तानुलग बाळ. वाट माझी पाहत त्याच रडन थांबेना, गाडी लागना ग बाई, गाडी लागना. शिक्षण घेऊन आम्ही करीते ग नोकरी, शिक्षण घेऊन आम्ही करीते ग नोकरी. सांग सकाळी देते सगळ्यांना ताजी ताजी भाकरी, भाकरीचं मोल कुणाच्या ध्यानात येईना, गाडी लागना ग बाई, गाडी लागना. असा कसा देवा माझ्या आयुष्याचा भोग, सगळं करून सगळ्यांचा रे माझ्यावरच राग.
कशी केली देवा माझ्या जीवाची ही दैना, गाडी लागना ग बाई गाडी लागना, जाऊ कशी घराला मला समजना, गाडी लागना ग बाई गाडी लागना. धन्यवाद. या जीवना प्रत्येकासाठी मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. आपले वर्तन असावे प्रेमाचे, आपले वर्तन असावे प्रेमाचे, नातेही राहावे ते आपुलकीचे, नातेही राहावे ते आपुलकीचे. घर खाली असते हो गर्वाचे, घर खालीच असते हो गर्वाचे, सदमनी असू द्या सद्भावना, सदमनी असू द्या सद्भावना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. पदज्ञानाचा तो गर्व नसावा, पदज्ञानाचा तो गर्व नसावा, द्वेषाने मत्सर आणि केवा, द्वेषाने मत्सर आणि केवा. पूर्वग्रह दोषी तो मनी नसावा, पूर्वग्रह दोष तो मनी नसावा. वाद सारे टाळून करू सुधारणा, वाद सारे टाळून करू सुधारणा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. हव्यास लोभ कधी न करावे, हव्यास लोभ कधी न करावे, दुसऱ्यावरी विसंबून राहावे, दुसऱ्यावरी विसंबून राहावे. सदैव निरपेक्ष वृत्तीने जगावे, सदैव निरपेक्ष वृत्तीने जगावे. चुकीला माफी करा बालकांना, चुकीला माफी करा बालकांना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. सुखदुःखात नेहमी धावत जावे, सुखदुःखात नेहमी धावत जावे, थोरांचे बोल सुविचार समजावे, थोरांचे बोल सुविचार समजावे. आनंदी स्वच्छंदी जीवन जगावे, आनंदी स्वच्छंदी जीवन जगावे. हौस मौजेसाठी फाटा द्या कर्जांना, हौस मौजेसाठी फाटा द्या कर्जांना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. प्रथमतः आपली कुवत पहावी, प्रथमतः आपली कुवत पहावी, सद्विचाराने योग्य कृती करावी, सद्विचाराने योग्य कृती करावी. मात्र आपली नाती सांभाळावी, मात्र आपली नाती ती सांभाळावी. या त्रिसूत्रीचा करा अवलंब कर जीवना, या त्रिसूत्रीचा अवलंब कर जीवना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. येणाऱ्या आव्हानास तोंड द्यावे, येणाऱ्या आव्हानास तोंड द्यावे, सहाय्य कर्त्यास कधी न विसरावे, सहाय्य कर्त्यास कधी न विसरावे. सकलांना मानवता धर्म मानावे, सकलांनो मानवता धर्म मानावे. सन्मान द्या सैन्यवृद्ध अपंगांना, सन्मान द्या सन्मान द्या सैन्यवृद्ध अपंगांना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना. मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, मानव जन्म नाही पुन्हा पुन्हा, प्रेमाने राहा वेड्या या जीवना, प्रेमाने राहा वेड्या या जीवना, प्रेमाने राहू वेड्या या जीवना. धन्यवाद. बिडवे की जायचे होते तिथे, जायचे होते तिथे, कळेना हरवलं कुठे, जायचे होते तिथे, कळेना हरवलं कुठे, हा अंधार चोहीकडे, कळेना पोहोचलो कुठे. जायचे होते तिथे, कळेना हरवलो कुठे, हा अंधार चोहीकडे, कळेना पोहोचलो कुठे.
मायेची कोणीच नाही परके दिसतात येथे, मायेची कुणीच नाही परके दिसतात येथे, साऱ्या दिशा सारख्या कळेना चुकलो कुठे, जायचे होते तिथे कळेना हरवलो कुठे, हा अंधार चोहीकडे कळेना पोहोचलो कुठे. शहाणे चोर येथे दाखवी प्रेमळपणा, शहाणे चोर येथे दाखवी प्रेमळपणा, सारेच गोड बोले कळेना कोण खरे खोटे, कोण खरे खोटे. या स्वार्थी दुनियेत सारेच सोडून गेले, या स्वार्थी दुनियेत सारेच सोडून गेले, अथांग पाणी इथे कळेना रस्ता कुठे, कळेना रस्ता कुठे. नावापुरते नाते, नावापुरते नाते जुळते ना म्हणे कधी, नावापुरते नाते जुळते ना म्हणे कधी, उजाड जमिनी इथे कळेना सावली कुठे, कळेना सावली कुठे. जायचे होते तिथे कळेना हरवलो कुठे, हा अंधार चोहीकडे कळेना पोहोचलो कुठे. आली संकटे जरी सुखाने आयुष्य जगावे, आली संकटे जरी सुखाने आयुष्य जगावे, आयुष्याच्या शेवटी कळेना मी जगलो कुठे, मी जगलो कुठे. शेवटचं स्टांजा. आयुष्यात या माझ्या कधी मी थांबलो नाही, आयुष्यात या माझ्या कधी मी थांबलो नाही, माझ्या मृत्यूच्या वेळी कळेना मी जिंकलो कुठे, मी जिंकलो कुठे. जायचे होते तिथे कळेना हरवलो कुठे, हा अंधार चोहीकडे कळेना पोहोचलो कुठे. धन्यवाद सर्वांचे. येतात दिवस प्रत्येकाचे, कवळीने असू द्या वाईट दिवस, एक एक करून तेही सरतील, कवळीने असू द्या वाईट दिवस, एक एक करून तेही सरतील. पुढे झाले देवाला नवस आणि सद्विचारांनीच घाव भरतील, पुढे झाले देवाला नवस सद्विचारांनीच घाव भरतील. जगणं मरणं कुणाला चुकतं म्हणून आपल्याला चुकेल, जगणं मरणं कुणाला चुकतं म्हणून आपल्याला चुकेल. अरे इथे संघर्षातून कोण उगतं म्हणून नियती आपल्याला हुकवेल, इथे संघर्षातून कोण उगतं म्हणून नियती आपल्याला हुकवेल. गाथा अपूर्ण राहील ध्येयाची, गाथा अपूर्ण राहील ध्येयाची, सर इतकी वाईट वेळ येत नसते, गाथा अपूर्ण राहील ध्येयाची, इतकी वाईट वेळ येत नसते. आणि आली तशी वेळ तरी आत्मविश्वासाची कास धरून ती वेळ घालवायची असते, आत्मविश्वासाची कास धरून ती वेळ घालवायची असते. कधीतरी चितेचा दाह सोसायचाच, कधीतरी चितेचा दाह सोसायचाच, मग आज चिंतेत त्यात जळायचं. अरे आयुष्याचा डाव कसाही मांडायचा, मग अडचणींपासून का पळायचं, मग अडचणींपासून का पळायचं. अरे तुझ्याच विचारांना धार आहे, तुझ्याच विचारांच्या वावटळात फक्त माती होऊन उडू नको, तुझ्याच विचारांच्या वावटळात फक्त माती होऊन उडू नको. वार गंभीर झाले काळजावरी तरी जगासमोर रडू नको, वार गंभीर झाले काळजावरी तरी जगासमोर रडू नको. कठीण असते ध्येय साध्य करणे, कठीण असते ध्येय साध्य करणे, अविरत प्रयत्नवाद सोडू नको. आव्हानांना देऊ दे पहारे, तू फक्त गुडघे टेकू नको, तू फक्त गुडघे टेकू नको. आयुष्यवाणी ठेचकाळला जरी, आयुष्यवाणी ठेचकाळला जरी, वेदनांच्या आहारी जाऊ नको. येईल तारावया मला कोणी, ही खोटी अपेक्षा बाळगू नको, ही खोटी अपेक्षा बाळगू नको. ध्येय म्हणजे ध्यास जीवनाचा, ध्येय म्हणजे ध्यास जीवनाचा, हे समजून घेण्यास चुकवू नको. भावनांच्या प्रवाहात असतानाही तत्वांची वाट हुकवू नको, भावनांच्या प्रवाहात असतानाही तत्वांची वाट हुकवू नको. तुझ्या स्वप्नांवर लोकांना हसू दे, नीट ऐका शेवटचं कडवं आहे. तुझ्या स्वप्नांवर लोकांना हसू दे, तुझ्या स्वप्नांवर लोकांना हसू दे, तू हिरमसू नको. अरे येतात दिवस प्रत्येकाचे, हे काही केलं विसरू नको, येतात दिवस प्रत्येकाचे, हे काही केलं विसरू नको. धन्यवाद.